नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी राज्याच्या दृष्टीनं. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं खुली करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय. आरोग्यासंबंधीचे सगळे नियम पाळून भक्तांसाठी मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यामुळे धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली जाणार असली तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. मास्क असेल किंवा सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर करणं म्हणजे सॅनिटायझर वापरणं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी असेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे 7 ऑक्टोबर पासून म्हणजेच नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेपासून राज्यातली सगळी धार्मिक स्थळं खुली होणार आहेत भक्तांसाठी, भाविकांसाठी. तो निर्णय ठाकरे सरकारनं जाहीर केला. मात्र या मंदिरांमध्ये किंवा प्रत्येक धार्मिक स्थळात जाताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे नियम मात्र पाळावे लागणार आहेत. नाशिकमध्ये तर मंदिरं खुली करण्याच्या निर्णयानं आनंदोत्सवच साजरा करण्यात आला. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या वतीनं गंगापूजन करण्यात आलं. एकमेकांना पेढे भरवून साधू महंतांनी आनंदोत्सवच केलाय. तर याआधी अनेक वेळा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून राज्यातली मंदिरं खुली व्हावीत यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केली गेली. नाशिकमध्येच ही आंदोलनं केली गेलेली होती आणि आता ज्या वेळेला राज्य सरकारनं मंदिरं खुली करण्याचा निर्णय जाहीर केला त्यानंतर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून गंगापूजन नाशिकमध्ये करण्यात आलं आणि साधू महंत आणि ही आध्यात्मिक आघाडी या सगळ्यांनी मिळून आनंदोत्सव साजरा केलाय नाशिकमध्ये. अतिशय आनंदाची बातमी आज मिळालेली आहे आणि गेल्या 6 महिन्यांपासून आमचा जो मंदिरं उघडण्यासाठीचा संघर्ष सुरू होता या आमच्या लढ्याला अखेर आज यश आलं. आमच्या आवाहनानंतर राज्यभरातली जनता रस्त्यावर उतरली आणि राज्यभरामध्ये शंखनाद आंदोलन केलं होतं. देवी देवतांना स्वतंत्र करा, भाविक भक्तांसाठी मंदिरं खुली करा, म्हणून हा निर्णय झाला. या निर्णयाचं आम्ही आनंदाने आज स्वागत केलं आहे. आता आपण थेट नाशिकमध्ये जाऊयात. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी तिथे आहेत. प्रशांत, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं नाशिकमधूनच अनेक आंदोलनं केली होती. शंखनाद संपूर्ण राज्यभर करण्यात आला. राज्यातली मंदिरं लवकरात लवकर उघडावीत यासाठी. आणि आता सरकारच्या निर्णयानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत? नक्की श्वेता, आपल्याला माहिती आहे की साधू संत महंत वारकरी यांच्या एकत्रित आंदोलनाची सुरुवात झाली या पुण्यभूमी नाशिकमधूनच. दार उघड उद्धवा दार उघड हा गजर इथनच सुरू झाला. आणखीन आता मंदिरं खुली करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं खुल्या दिलानं नाशिकमध्ये स्वागत होत आहे. आता आपल्याबरोबर साधू आहेत, संत आहेत, महंत आहेत, आचार्य सुद्धा आहेत. खुल्या दिलानं तुम्ही आज स्वागत केलं, काय सांगा? नाही, निश्चितच या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. 6 महिने झाले महाराष्ट्रातली सगळी मंदिरं बंद होती आणि आमचं मानसिक स्वास्थ्य खचलेलं होतं आणि म्हणून आम्ही एक मोठा संघर्ष उभा केला. 6 महिने झाला आम्ही लढा देत होतो. आम्ही आवाहन केलं आणि राज्यातली भाविक जनता रस्त्यावर उतरली, शंखनाद केला आणि हा शंखनाद मुख्यमंत्र्यांच्या कानी घुमला आणि कानी घुमला. आणखीन त्याचा खूप मोठा म्हणजे महाराष्ट्रातली सगळ्याच देवस्थानांना दिलासा मिळत आहे. महंत, काय सांगाल? आज देव आणखीन भाविक यांच्या दर्शनामधली दरी ही संपण्याचा निर्णय झालाय. आज बड़े खुशी की दिन है. महाराष्ट्र सरकार और माननीय मुख्यमंत्री आज हम लोग जो 6 महीना से आंदोलन किए थे, पूरा मठ मंदिर की सभी साधु संत पूरे संघ और सभी धर्मावलंबी हम लोग किए थे. आज हम लोग को यश मिला. ये यश हम लोग किए थे और सभी पत्रकार बंधुओं ने हम लोग को साथ दिए, जिसके कारण आज माननीय मुख्यमंत्री जो निर्णय लिए, जे नवरात्रि के प्रथम दिवस आज दरवाजा मंदिर के खुलने के लिए जो निर्णय लिए, पूरे साधु संत हम लोग आज एकत्रित हुए. इसमें हम लोग निर्णय को स्वागत करते, अभिनंदन करते. जे कम से कम 6 महीना के बाद आज सरकार हम लोग की ये जो बात को सुना और हम लोग ये मंदिर खोलने के निर्णय लिया. नक्कीच घटस्थापना आणखीन मंदिरांची किवाड उघडताय, काय सांगाल? बहुत अच्छा है, प्रसंग अच्छा है और ये सबके लिए शुभ संकेत है. कोरोना जाने वाला है, चला ही गया समझो, भगवान का उदय और जो उनका गेट खुल रहा है
तो संकट अपने आप कट जाएगा और सबका आनंद और मंगल होने वाला है। श्रद्धा महत्वाची असते. महंत अनिकेत शास्त्री, आता सगळीच मंदिरांची किवाडं उघडतात, पण कोणकोणती बंधनं पाळणं आवश्यक आहे? अगदी कोरोनाला अनुसरून जे काही बंधन आहे, WHO असेल किंवा डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं आहे सर्वांना, हे सर्व नियमावली पाळूनच आम्ही सर्व मंदिरं उघडणार आहोत. आणि उद्धव सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो स्तुत्य निर्णय आहे. पण त्याचबरोबर या मधल्या काळामध्ये जी मंदिरावर अवलंबून असणाऱ्या जनतेचे जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यासाठी काय निर्णय घेतं सरकार हे पण बघावं लागेल. नक्कीच, म्हणजे मंदिर खरं तर ही व्यवस्था एक अशी असते की जिच्यावर अनेक कुटुंब, अनेक व्यवसाय सुद्धा अवलंबून असतात. आता या मागणीसाठी सुद्धा तुमचा लढा असणार का? निश्चितच लढा असणार. आमच्या सातत्याने 2 मागण्या होत्या. मंदिरं तर सुरू कराच, पण मंदिरावर लाखो गरीब कुटुंबांची गुजराण होत असते आणि 6 महिने झालं या लोकांच्या घरातली चूल पेटत नव्हती. त्यांना काहीतरी मदतीचा आधार म्हणून ठाकरे सरकार काही पॅकेजची घोषणा करतं का, आणि त्यांनी ती केली पाहिजे याचाही आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत. श्वेता, आपण बघतोय की किवाडं तर उघडताय, उद्धवा दार उघड, हे जे साकडं घातलं होतं ते साकडं कुठेतरी मान्य आलंय. घटस्थापनेचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण त्याचबरोबर अनेक छोटे मोठे व्यवसाय सुद्धा याच्यावर जे अवलंबून होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरकारनं सकारात्मक धोरण ठरवावं या मागणीवर मात्र कायम आहे. पण मंदिरं खुली होत आहे याचं खुल्या दिलानं स्वागत नाशकात केलं जात आहे. श्वेता, बरोबर. प्रशांत, मात्र जी मागणी होती या संत महंतांची आणि भाजपच्या आध्यात्मिक आघाडीची सुद्धा की मंदिरं उघडावीत, मंदिरं आता उघडली जाणार आहेत 7 ऑक्टोबरला. मात्र दुसरीकडे या मंदिरात जाताना जे काही नियम सगळे पाळावे लागणार आहेत ते मात्र खूप काटेकोर पद्धतीनं पाळावे लागणार आहेत. नाहीतर मग पुन्हा तिसऱ्या लाटेचा धोका आहेच, सगळी भीती आहेच. त्यामुळे फक्त मंदिरं खुली होणार म्हणून आनंद साजरा करण्यापेक्षा त्या बरोबरीनंच जे काही सगळे नियम पाळायचे आहेत त्याची सुद्धा जाणीव येणाऱ्या भाविक भक्तांना करून देणं ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. नक्की श्वेता, म्हणजे आता आपण ज्या प्रिमायसेसमध्ये आहोत हे पंचमुखी संस्थान आहे. तब्बल 111 वर्ष जुनं इथे पंचमुखी हनुमानाची स्वयंभू मूर्ती आहे. या ठिकाणी मंदिराचा दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम असतो. आता पुन्हा एकदा ओघ वाढणार आहे, पण या सगळ्या येणाऱ्या भाविकांची जबाबदारी म्हणजे त्यांनी योग्य ते बंधन पाळणं, कोरोना निकष पाळणं ही सुद्धा आपली अत्यंत महत्त्वाची आहे. कशा प्रकारे नियोजन करणार? प्रशासन जो भी हम लोग को नियम गाइडलाइन देगा उसको हम लोग ध्यान रखते हुए भक्तों को कैसे दर्शन कराने का आना का, कैसे उनकी सैनिटाइजर जो भी व्यवस्था गाइडलाइन चाहे महानगर पालिका चाहे प्रशासन देगा उसको हम लोग पालन करेंगे और दर्शन के लिए भाविक लोगों को आने का हम लोग बताएंगे. और जो हमारे पहले से जैसे चलता आ रहा था उसी परंपरा को हम लोग चलाएंगे. लेकिन ये हम लोग सब ध्यान रखेंगे जो कोरोना महामारी था अभी जो है थोड़ा उसको हम लोग ध्यान रखें, किसी को कोई तकलीफ नहीं होगा. और हमारे ट्रस्टियों ने और हमारे जो व्यवस्थापक है हम लोग उसको ध्यान रख के दर्शनार्थी भाविकों को दर्शन करने के छोड़ेंगे. नक्कीच ही भूमिका महत्वाची. नाशिक खरं तरी मंदिरांची नगरी, जवळपास 4000 मंदिरं या शहरात आहेत. काय करणार? या भूमीवरच्या सगळ्याच मंदिर व्यवस्थापन समिती तुम्ही एकत्रित काही निर्णय घेणार की कशा प्रकारे हे दर्शन सुलभ व्हावं? भारतस्य प्रतिष्ठेद्वे संस्कृतम संस्कृतीस्तथा. आपली हिंदू संस्कृतीचा उगमस्थान म्हणजे मंदिर. आणि हे मंदिर जे आज उद्धव सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये जी गाईडलाईन आत्तापर्यंत घेतलेली आहे अनेक संस्थानिकांनी, तिरुपती देवस्थान असेल किंवा भारतातील जे बाकीच्या राज्यांमधील जे देवस्थान आहे त्यांचं अनुकरण आम्ही सर्व करणार आहोत. जे भाविकांमध्ये दुरी असेल, सॅनिटायझर असेल, मास्क लावणे असेल आणि निश्चित एक संख्या नियोजित करून की दिवसभरामध्ये इतक्या संख्येचे भाविक दर्शन करू शकतात तर तितक्याच भाविकांना दर्शनाचं पास देऊन आणि याप्रमाणे वाटचाल करू आम्ही. नक्कीच बंधनं सगळ्यात महत्वाची आहे, पण लोकांची आरोग्य सुरक्षितता सुद्धा महत्वाची. काय सांगाल महंत? हे मंदिरं पुष्कळ दिवसापासून बंद होता. आपले साधू संतांनी पुष्कळ प्रार्थना करून आतापर्यंत काही उघडला नव्हता. परंतु आजही महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे आज मंदिराचे उघड करून आमचे साधू संतांना पुष्कळ दिलासा दिलेले. त्याबद्दली जो काही आमचं ते यात्री येते त्या निमित्ताने आम्ही सगळं नियम पालन करून राहणार आहे आणि उद्धव ठाकरेंना धन्यवाद देत आहे. नक्कीच नियम पालन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आचार्य, खरं तर नाशिकला जरी सुरुवात झाली असेल तरी आपल्या राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्ही आंदोलनाचा एक मोठा जागर उठवला होता. कोरोनाची भीती अजून गेली नाहीये,
तरीही मंदिरं खुली होत आहेत. काय आवाहन आणि काय नियोजन राज्यातील त्या सगळ्याच प्रमुख देवस्थानांनी करावं असं तुम्हाला वाटतं? हे बघा, केंद्र सरकारने ज्या वेळेला पहिला लॉकडाऊन लागला होता त्यावेळेलाच मंदिरं उघडण्यासंदर्भातलं एक परिपत्रक जारी केलं आहे. त्याच परिपत्रकाला अनुसरून राज्याने सुद्धा नियमावली तयार केली आहे. आमचं राज्यातल्या भाविक जनतेला हेच आवाहन असेल की हे जे सरकारने घालून दिलेले नियम आहेत या नियमांचं काटेकोरपणाने पालन करून आपण मंदिरात जाऊन दर्शन घ्या. कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्या. आम्ही बंधनं पाळायला तयार आहोत, पण बंद आम्हाला मान्य नाही. आमचे देवी देवता कड्या कुलपात आणि दारुडे लोक मोकाट सुटलेले, हे जे काही महाराष्ट्रात वेगळं आणि वाईट चित्र सुरू होतं या चित्राच्या आम्ही विरोधात होतो. त्या विरोधात ते होते. आणखीन तोच विरोध आता कुठेतरी मावळला जातोय, कारण सगळ्यात महत्वाचा निर्णय झालेला आहे की मंदिरांची किवाडं खुली होत आहेत. बंधनं ही प्रत्येक भक्तानं सुद्धा पाळणं आवश्यक आहे. देवस्थान सुद्धा सरकारनं घालून दिलेले नियम आणि निकष पूर्ण पाळण्याच्या तयारीत आहे. श्वेता. जी प्रशांत, खूप धन्यवाद या सगळ्या संवादासाठी. तर ज्या नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं झाली मंदिरं उघडण्यासाठी आणि तिथेच आता आनंदोत्सव साजरा केला जातोय सरकारच्या या निर्णयानंतर, आता राज्यातली मंदिरं 7 ऑक्टोबरपासून खुली करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली. या आदेशानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात भाविकांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. मंदिरात स्वच्छतेला प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाद यांनी दिली आहे. भाविकांना विठ्ठलाचं फक्त मुखदर्शनच घेता येणार आहे. मात्र सगळे भाविक पुन्हा मंदिरात येणार म्हटल्यावर आता मंदिराची तितकीच साफसफाई आणि स्वच्छता ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिर इतके दिवस बंद होतं, त्याचसोबत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं ही मंदिर पूर्णतः स्वच्छ हवं. त्याचसोबत सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम हे सगळं पाळावं लागणार आहे मंदिर व्यवस्थापनाला सुद्धा आणि तितकंच भाविकांना सुद्धा. सध्याची ही दृश्य पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातली, तिथे आता साफसफाईला सुरुवात झाली आहे. भाविकांच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. राज्य सरकारने नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी मंदिरं खुलं करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि आपल्यासोबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड साहेब आहेत. त्यांच्याकडनं जाणून घ्या काय नक्की तयारी आहे, काय तुमच्याकडे सूचना आलेल्या आहेत. प्रथमतः तब्बल 1 वर्षानंतर मंदिर उघडतंय ह्याचा आम्हाला आणि भाविकांना आनंद होतोच. त्यानिमित्त मी माननीय राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. आणि शासनानं जे गाईडलाईन्स आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही भाविकाचे दर्शनाची व्यवस्था करणार आहोत. पंढरपूरला स्पर्श दर्शन असतं, पण काय कसं असणार आहे दर्शन, किती लोकांना दर्शन मिळणार आहे? आता मागच्या वेळेस आम्ही टप्प्याटप्प्याने घेतलं होतं, तासाला 2 तासाला अशी आकडेवारी ठरवली होती. त्या संदर्भात आता येत्या 5 तारखेला माननीय शेखर महाराजांच्या अध्यक्षतेखाली आमची मीटिंग होणार आहे. त्या मीटिंगमध्ये ह्या विषयावर चर्चा होणार आहे. मग तासाला किती लोकांना दर्शन द्यायचं, किती द्यायचं नाही, किती लोकांना द्यायचं दर्शन, हे त्या दिवशी त्या मीटिंगमध्ये ठरणार आहे. सध्या काय तयारी चालू आहे? काल जाहीर झालेलं आहे, तुम्ही आत्तापासून काय तयारी करता? आम्ही आता बातमी समजताच आम्ही आमच्या मंदिराच्या व मंदिर परिसराची स्वच्छतेवर जास्त आता भर दिलेला आहे आणि राहणारच आहे. कारण का स्वच्छता हीच महत्त्वाची आहे कोरोनाच्या काळामध्ये. आणि सोशल डिस्टन्स जे काही शासनाचे नियम अटी आहेत त्याचे नियमाचं पालन काटेकोरपणे करणार आहे. एकंदरीत काटेकोर पालन जे शासनाने दिलेले नियम जे घालून दिलेले असणार आहेत त्यानुसार दर्शनाची सोय करण्यात येणार आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून जे भाविक व्याकुळ झालेले आहेत पांडुरंगाला आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायला, त्यांची ती उत्कटता आता शिगेला गेलेली आहे आणि ती संपणार आहे घटस्थापनेच्या दिवशी. आणि लवकरात लवकर मंदिर सुरू होणार आहे आणि भक्तांना दर्शन मिळणार आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह, उत्पात, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये राज्य सरकारचा मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय, त्यावरती आपण बोलतोय. पंढरपुरातील विठुरायाचं मंदिर हे गेल्या 1.5 वर्षापासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आणि मंदिर बंद झाल्यानं भाविकांनी पंढरपूरकडेच पाठ फिरवली. त्यामुळे विठ्ठल मंदिर परिसरातील बाजारपेठ सुद्धा ठप्प झाली. इथला सुमारे दररोज लाखोपेक्षा अधिक रुपयांच्या उलाढालीवरती परिणाम झाला. मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परिसरात सध्या अगदी तुरळक गर्दी दिसते. तरी मंदिर परिसरातील शेकडो लहान मोठ्या व्यावसायिकांवरती आर्थिक संकट ओढवलं. दरम्यान भाविकांनी पंढरपूरकडे पाठ फिरवल्याने विठ्ठल मंदिर परिसरातील पेढे,
फोटो, अगरबत्ती, फुलं, हार, तुळशीच्या माळा, भजनी साहित्य असेल किंवा हळद कुंकू, बुक्का, चुरमुरे, बत्तासे, धार्मिक ग्रंथ, पुस्तकं विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फारच मोठा फटका बसला. शिवाय शहरातील छोटे मोठे हॉटेल्स, लॉजेस यांच्या मालकांना देखील आर्थिक फटका बसला. त्यामुळे एकूणच आर्थिक समीकरण किंवा आर्थिक घडी विस्कळीत झाल्यानं स्थानिक व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं. मंदिर बंद असल्यामुळं आमच्यासारख्या छोट्या व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. मंदिर अजून बंद असल्यामुळे लोक जे नेहमी 50,000 लोक किंवा 30-40,000 लोक येत होते, परंतु आजकाल मंदिर बंद असल्यामुळे 1,500 ते 2,000 भाविक पंढरपूरमध्ये येत आहेत. आमचा हा नाशवंत माल आहे, तो किती प्रमाणात करायचा याचा अंदाजसुद्धा आम्हाला येत नाही आहे. बाकी सर्व खर्च तर चालू आहेत, परंतु येणारं उत्पन्न आमचं थांबलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रचंड आर्थिक नुकसान सोसत आहोत सध्या. कोविडचे सर्व नियम पाळून मंदिर ओपन केलंच पाहिजे, जेणेकरून ऑनलाईन बुकिंग असतील त्या माध्यमातून लोकांना दर्शन दिलं पाहिजे. मंदिर उघडलं तर पाहिजेच. कोरोना महामारीमुळे मंदिर गेले 1.5 वर्ष बंद आहे. त्यामुळे इथं जे हातावरचे जे हातावरचे जे व्यापार करणारे आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली अक्षरशः. तरी शासनाने मंदिरे लवकरात लवकर चालू करावे ह्यामुळं, आणि रोज म्हणजे आठवड्याला जे शासनाचे नियम बदलले जाते त्याच्यामुळं व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे. कधी 4 वाजता बंद करायला लागतं आहे, कधी 6 वाजता बंद करायला लागतं आहे. तरी एक वेळेत लवकर निर्णय होऊन मंदिर निदान मुखदर्शन तरी चालू व्हावे अशी छोट्या व्यापाऱ्यांची विनंती आहे. एवढंच. बंद आहे आता सगळ्याची परिस्थिती, सगळे चालूच आहेत की हो. लय बेकार परिस्थिती चालू आहे. रेशनचं आपलं येतं आहे धान्य, ते खातोय, पण वर खर्चाला तर पैसे नको का आपल्याला. मग ते अवघड होतं आहे. मंदिर बंदच आहे ना आता सध्याला. मग एक दिवशी भवानी पण नाही होत, तसंच घरी जातो. आधी किती पैसे मिळायचे? अगोदर मिळायचे 1,000-500. कवा लय जास्त पब्लिक आले म्हणजे 1,000-2,000 व्हायचे. आता काहीच नाही. तर याच संदर्भात अधिक बोलूयात. पंढरपुरातून आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात आपल्यासोबत आहेत. वीरेंद्र, पंढरपुरातील मंदिर बंद असल्याचा परिणाम वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांवरती झाला, तो कसा झाला आणि आता मंदिरं उघडणार म्हटल्यावर तिथे एक आनंदाचं वातावरण असणार आहे. काय त्यांच्या भावना आहेत, प्रतिक्रिया येत आहेत आता? हा श्वेता, पंढरपुरातील लोकांना, जे भाविक आहेत, स्थानिक व्यापारी आहेत आणि नागरिक आहेत, त्यांना आनंद झालेला आहे की 1.5 वर्षानंतरनं हे मंदिर खुलं होतंय. रोजची सवय असते पंढरपुरातील लोकांना, काही त्यांचे नित्य नियम आहेत की पांडुरंगाला बघितल्याशिवाय ते पुढचा त्यांचा नित्यक्रम चालू करत नाहीत, अशी लोक आहेत. व्यापाऱ्यांचं अर्थकारण पूर्ण ह्याच्यावर आहे. आपल्या सोबत स्थानिक व्यापारी आहेत, भाविक आहेत, नागरिक आहेत. काय सांगाल? काय बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, सर्व सुखाचे आगर बापो रखमा देवर. आज हा निर्णय शासनाने जो मंदिर सुरू करण्याचा घेतलेला आहे तो अत्यंत आनंदकारक आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर मंदिरातून सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होईल आणि त्यामुळे कोरोनावरती निश्चित आपण मात करू शकू. पुन्हा कधीही कोरोनाने जगाला पिडणार नाही अशा स्वरूपाची शक्ती या मंदिरातून उत्पन्न होणार आहे. आणि आज यामुळे निर्णय जो घेतला आहे तो अत्यंत आनंददायक आहे. त्या निर्णयाचं स्वागत करतो. सर्व भाविकांनी शासनाने घातलेले निर्बंध कोरोना विषयीचे जे आहेत ते पाळून आनंदाने पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. काही व्यापारी आहेत मंदिराच्या शेजारी जे असतात ते, काय सांगाल? काय वाटतंय? खरं तर महाविकास आघाडीने जो निर्णय घेतला आहे, तुळजाभवानी मातेची जी पहिली त्या दिवशी आपण राज्यातील सर्व मंदिर उघडे केले. कारण तर बारक्या मोठ्या व्यापाऱ्यांना एक नवी ऊर्जा मिळाली आणि मंदिर उघडे झाल्यानंतर ज्या भागामध्ये तीर्थक्षेत्र आहे त्या तीर्थक्षेत्रातले अर्थकारण व सर्व व्यवसाय सुरळीत चालेल. माझ्यासारखा एक छोटा व्यापारी म्हणून मी सांगतो की छोट्या व्यापाऱ्यांना सुद्धा जी खायची प्यायची जी अवस्था आता बिकट होती ते मंदिर उघडल्यानंतर एक उज्ज्वल झाले. 2-3 टाइमचं खाणं पिणं व्यवस्थित होईल अशी अपेक्षा आहे. व्यापाऱ्यांनी स्वागत केलेलंच आहे. आपल्या सोबत भाविक आहेत. काय सांगाल? कुठून आलाय? काय नाव तुमचं? आणि आता मंदिर खुलं होणार आहे, काय वाटतं? ऍडव्होकेट आनंदराव मस्के, जालन्यावरून आलोय. खूप आनंद होतोय की खूप चांगली बातमी या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे. भाविक म्हणून खूप आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये
2 वर्षापासून जे कोरोनाचं थैमान मानलेलं आहे त्यामुळे भाविकांना येता येत नाही आणि त्यामुळे त्या अनुषंगानं जी मंदिरात येऊन ऊर्जा मिळते, नवीन काम करण्यासाठी नवीन एक ऊर्जा मिळते, त्यामुळे त्या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट आहे. नियम पाळावे लागणार आहेत मंदिर चालू झालं. नक्की सर्व नागरिक या ठिकाणी नियम पाळतील अशी आशा व्यक्त करतो. एकंदरीत सर्व स्तरातून, सर्व भाविकातून, नागरिकातून, व्यापाऱ्यातून स्वागत होत आहे. नियम सर्व प्रकारचे पाळायला सर्वजण तयार आहेत. मंदिरं खुलं आहेत आणि पांडुरंग रुक्मिणी मातेचं दर्शन होतंय हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. वीरेंद्र, धन्यवाद या सगळ्या संवादासाठी, माहितीसाठी. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात अशी प्रसिद्ध देवस्थानं आहेत तिथे एक प्रकारे आनंदाचं वातावरण आहे. अर्थात संपूर्ण महाराष्ट्रातच आहे, कारण ठिकठिकाणी मंदिरं खुली होणार आहेत आणि नवरात्र्यासारख्या सणाला भाविकांना मंदिरामध्ये प्रत्यक्ष जाता येणार आहे. मात्र नियम पाळायला विसरू नका. आता गेल्या कित्येक महिन्यापासून विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावचं गजानन महाराज मंदिर सुद्धा बंद आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील किरकोळ व्यावसायिकांचे हाल होत आहेत. इतकंच नाही तर अनेक व्यावसायिकांवरती कर्जाचा डोंगर सुद्धा साचलाय. गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये हार, फुलं, प्रसाद, पूजेचं साहित्य घेऊन काही व्यावसायिक बसलेले असतात. मंदिरं बंद असल्यामुळे कुटुंबाचा प्रपंच चालवणं कठीण झालेलं आहे. अशी अवस्था इथल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची आहे. आणि आता मंदिरं खुली होणार म्हटल्यावर तिथे सुद्धा एक चैतन्याचं वातावरण आहे. पाठीमागं सारे 2 वर्ष झाले दुकानं बंद आहेत. लाईनाचे बिल आले, तुम्ही म्हणा लाईनचं बिल फ्री आहे. आमच्या घरातले दिवे इजून राहिले. 10-20 आमच्यावर बिल काढून राहिले लोक. मग आम्ही कटलो का आता उपासमारीची पाळी करा हे सांगा तुम्ही. बरं आम्ही उपाशी राहतो, भीक मागूनही खातो, पण मंदिर तर चालू ठेवा. महामारी जे चालू आहे याच्यामुळे आमचं बेरोजगार झालेलं आहे. मंदिर जसं बंद आहे त्या दिवसपासून आम्हाला खूप अडचण येत आहे. पैशाची सगळी अडचण आहे. सगळं काही असतानाही आम्हाला धंदे पाणी करायला पोटावर इथं काहीच नाही आहे. मंदिर असलं म्हणजे आमचे धंदे पाणी राहतात. आज मंदिर 2 वर्ष झाले बंद आहे. 2 वर्षापासून आज आम्हाला असा विचार पडलेला आहे की काय करायचं, पेट्रोल भरायचं की गॅस भरायचा की खर्च करायचा की काय करायचं, असं आम्हाला भूकमारीची आज पाळी आलेली आहे. तर विदर्भाची पंढरी म्हणजेच शेगाव आणि या ठिकाणी गजानन महाराज मंदिर आहे आणि या मंदिराच्या आसपास असणारे जे काही व्यावसायिक आहेत, छोटे मोठे उद्योग आहेत, ते सुद्धा गेल्या 1.5 वर्षापासून ठप्प होते. कारण भाविकच नाहीत, गर्दी नाही अजिबात, मंदिरं बंद आहेत. त्यामुळे त्यांचे देखील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटलेली होती. आणि आता सरकारच्या निर्णयानंतर आता 7 ऑक्टोबरपासून जेव्हा मंदिरं खुली होतील तेव्हा कुठेतरी पुन्हा एकदा दिलासादायक वातावरण या सगळ्यांसाठी असेल, दिलासादायक परिस्थिती असेल. आणि त्यामुळे छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत त्यांची आर्थिक अडचण निर्माण झालेली होती. कर्जाचा डोंगर होता, कुटुंबाचा प्रपंच चालवणं कठीण होतं आणि त्यामुळेच जी काही ही दुर्दशा झालेली होती ती कुठेतरी परिस्थिती सुधारण्यास पुन्हा एकदा मदत होईल अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र या सगळ्यामध्ये मंदिर व्यवस्थापन असेल, आजूबाजूचे व्यावसायिक, छोटे मोठे उद्योग करणारे जे व्यापारी असतील आणि भाविकांनी सुद्धा हे विसरून चालणार नाही की सगळ्यांना सगळे नियम पाळूनच ही सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे नियम पाळणं महत्त्वाचं आहे, नाहीतर पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जाण्यास तयार राहायला लागेल. त्यामुळे जी काही सूट आपल्याला आत्ता मिळते शाळांच्या बाबतीत, मंदिरांच्या बाबतीत, आणखी वेगवेगळ्या बाबतीत, मात्र या सगळ्यामध्ये नियम जर आपण पाळले तरच सगळं व्यवस्थित सुरू राहणार आहे. नाहीतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतो, ज्याचे सगळे वाईट अनुभव आत्तापर्यंत प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीनं घेतलेले आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी अशी प्रसिद्ध देवस्थानं आहेत तिकडचे सगळे या मंदिरावरती अवलंबून असणारे जे काही उद्योग आहेत, व्यवसाय आहेत, हे छोटे मोठे व्यापारी जे गेल्या 1.5 वर्षापासून आर्थिक चणचणीत आहेत त्यांना मात्र ही एक खूप मोठी दिलासादायक गोष्ट. थेट जाऊयात, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत. शायद ये कॉलम छूट गया है, इसलिए अभी तक मुंबई जो है ये ऑनलाइन नहीं गया तो मुंबई को छूट मिल रही है, लेकिन बाकी जो ऑनलाइन चले गए उनको छूट नहीं मिल रही है. तो ये छोटा टेक्निकल ग्लिच है. मुझे ऐसा लगता है कि आप स्वयं हमारे अर्थमंत्री जी से बातचीत करेंगे तो वो जो पोर्टल है उसमें सुधार होगा और ये जो 194C का जो प्रॉब्लम है इसको सॉल्व करते हुए
निश्चित रूप से हमारे जो मंडल है उनका ये जो प्रश्न है उसको हम सॉल्व कर पाएंगे। मैं आपसे ये भी निवेदन करना चाहता हूं कि जो सारे प्रॉब्लम्स नरेंद्र जी ने आपके सामने रखे हैं, मैं मानता हूं कि आज शायद सारे प्रॉब्लम्स का हल इस स्टेज पर आप नहीं कर पाएंगे क्योंकि हमने पहले आपको वो भेजे नहीं थे, लेकिन आपसे निवेदन इतना जरूर करना चाहूंगा कि इन सारे प्रश्नों के ऊपर एक बैठक अगर आप दिल्ली या मुंबई जहां पर भी आप ठीक समझे सारे अधिकारियों के साथ लगाएंगे तो मेरा विश्वास है, क्योंकि मैंने आपके साथ बहुत करीब से कार्य किया है, प्रश्नों को समझ लेना और उसमें से मार्ग निकालना ये। यानंतर आता थेट जाऊयात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलतायत। कई जगह ऑनलाइन इस कार्यक्रम के साथ जुड़े हुए सभी सहकारी क्षेत्र के कार्यकर्ता भाइयों बहनों को मेरा प्रणाम। आज मेरी शुरुआत मैं पंडित दीनदयाल जी की जन्म जयंती से करना चाहूंगा, क्योंकि मेरे जैसे कई कार्यकर्ताओं का सहकार में आने की प्रेरणा का मूल स्थान दीनदयाल जी की अंत्योदय की नीति है। गरीब कल्याण और अंत्योदय उसकी कल्पना सहकारिता के अलावे हो ही नहीं सकती। और देश में सबसे पहले विकास की जब बात होती थी तब सबसे पहले अंत्योदय की बात जिन्होंने की वो पंडित दीनदयाल जी थे। आज उनका जन्मदिन है। हम मेरे जैसे लाखों करोड़ों कार्यकर्ताओं के लिए ये प्रेरणा प्राप्त करने का दिन है। उसी दिन ये सहकारी सम्मेलन हो रहा है, इसका मुझे बहुत बहुत आनंद है। मित्रों, सबसे पहले आजादी के 75 साल के बाद और ऐसे समय पर जब सहकारिता आंदोलन को सबसे ज्यादा जरूरत थी, तब देश के प्रधानमंत्री जी ने स्वतंत्र सहकारिता मंत्रालय बनाया। इसलिए एज एक सहकारी कार्यकर्ता भी और आप सबकी ओर से मैं उनको बहुत बहुत धन्यवाद और साधुवाद देना चाहता हूं। मेरा आप सभी से अनुरोध है कि अपने अपने स्थान पर खड़े होकर सहकारिता आंदोलन का अनुमोदना जो प्रधानमंत्री जी ने किया है, हम सब इसकी ताली बजाकर स्वागत करें और उनके प्रति धन्यवाद ज्ञापन करें। मैं फिर से एक बार देश भर के करोड़ों सहकारिता के कार्यकर्ताओं के ओर से, सहकारिता की नेताओं की ओर से प्रधानमंत्री जी का धन्यवाद करना चाहता हूं। और मेरी ओर से एक विशेष धन्यवाद करना चाहता हूं, क्योंकि मेरी रुचि का जो विषय है, देश में सबसे पहला सहकारी मंत्री बनने का मौका उन्होंने मुझे दिया है, मेरे लिए बहुत गौरव की बात है। आज यहां जब हम खड़े हैं और एक नई शुरुआत सहकारिता आंदोलन को बल देने की, गति देने की, दिशा देने की शुरू होने जा रहे उस वक्त मैं इतना कहना चाहता हूं कि प्रधानमंत्री जी ने इस मंत्रालय का स्थापना किया है, तब मैं सहकारिता मंत्री के नाते देश भर के सहकारिता के नेताओं को, कार्यकर्ताओं को कहना चाहता हूं कि निग्लेक्शन का टाइम समाप्त हुआ है, प्रायोरिटी का टाइम शुरू हुआ है। आइए सब साथ में रहकर सहकारिता को आगे बढ़ाएंगे। देश के विकास के अंदर सहकारिता बहुत महत्वपूर्ण योगदान दे सकती है। देश के विकास के अंदर सहकारिता का योगदान आज भी है, मगर बहुत सारे आयामों के अंदर, आयामों तक हमें पहुंचना बाकी है। हमने इसको नए सिरे से सोचना पड़ेगा, नए सिरे से रेखांकित करना पड़ेगा, हमारे काम का दायरा बढ़ाने पड़ेगा, काम के अंदर शिस्त लानी पड़ेगी, काम के अंदर पारदर्शिता भी लानी पड़ेगी और काम के अंदर सहकारिता की भावना को स्वभाव की तरह, संस्कार की तरह घुल मिलकर सहकारिता के आंदोलन को आगे बढ़ाएं। देश के करोड़ों किसान, वंचित, पिछड़े, दलित, गरीब, उपेक्षित महिलाएं, उनको विकास का मार्ग केवल और केवल सहकारिता के माध्यम से ही प्रशस्त हो सकता है और कोई मार्ग नहीं है। कई लोग सहकारिता की प्रासंगिकता पर सवाल उठाते हैं। उनको लगता है कि सहकारिता आंदोलन अब इरिलेवेंट हो गया है। मैं बहुत मन से
और बहुत मक्कमता के साथ कहना चाहता हूं कि सहकारिता आंदोलन सबसे ज्यादा प्रासंगिक कभी था तो अभी है और बहुत बड़ी मंजिल अभी काटना बाकी है। हर गांव में कोऑपरेटिव के साथ जोड़कर सहकार से समृद्धि ये मंत्र से हर गांव को समृद्ध बनाना और समृद्ध गांव के संपुट से देश को समृद्ध बनाना, यही सहकारी आंदोलन की भूमिका होती। सहकारिता शब्द सह और कार्य ये दो शब्दों से बना हुआ है। मिलजुल कर एक लक्ष्य के साथ भातृभाव से एक दिशा में काम करना ही सहकारिता है। और हम हो सकता है, मैं हमेशा कहता हूं, हो सकता है कि देश के करोड़ों लोगों की, हम सब कोऑपरेटिव क्षेत्र में काम करने वालों की ताकत बहुत कम होगी, आर्थिक ताकत भी शायद हमारी कम होगी, मगर हमारी संख्या इतनी बड़ी है, अगर इसको एक बार कोऑपरेटिव के माध्यम से हम इकट्ठा करते हैं तो एक प्रचंड ताकत की निर्मित होती है जिसको कोई हरा नहीं सकता। और ये भी आत्मविश्वास के साथ सहकारिता आंदोलन ने एक नई शुरुआत करने का समय आ गया है। मोदी जी ने एक मंत्र दिया है सहकार से समृद्धि का, और उन्होंने जो $5 ट्रिलियन की इकोनॉमी का लक्ष्य रखा है, मैं आज मोदी जी को आश्वस्त करना चाहता हूं कि सहकारिता क्षेत्र भी आपके $5 ट्रिलियन की इकोनॉमी के लक्ष्य को पूरा करने के लिए एड़ी चोटी का जोर लगा देगा। और मित्रों, हमारी जो सहकारिता से ताकत बनती है, वो ताकत देश को समृद्ध करने की दिशा में आएगी, इसका मुझे विश्वास है। सहकारिता आंदोलन भारत के ग्रामीण समाज की प्रगति भी करेगा और एक नई सामाजिक पूंजी का कंसेप्ट भी खड़ा करेगा। पूंजी के दुनिया भर में कई व्याख्याएं हैं, मगर हम 10,000 साल से जीने वाले लोग हैं, 10,000 साल की संस्कृति का वहन करने वाले लोग हैं। सामाजिक पूंजी का कंसेप्ट, सामाजिक पूंजी का विचार और सामाजिक पूंजी का संस्कार हमारे सहकारिता आंदोलन को बहुत आगे ले जाएगा। कई देशों के अंदर सहकारिता कानून से अस्तित्व में आती है, कई देशों के अंदर सहकारिता छोटी छोटी पैक्स और बाकी सहकारी समितियों के संविधान से अस्तित्व में आती है। भारत में ये व्यवस्था के लिए जरूरी है। भारत की जनता के स्वभाव में सहकारिता घुल मिल गई है, इसके संस्कार के अंदर सहकारिता है। ये कोई उधार लिया हुआ कंसेप्ट नहीं है, हमारे स्वतः काम से प्रकट हुआ ये सहकारिता कंसेप्ट है। इसलिए भारत में कभी सहकारिता आंदोलन कभी भी इरिलेवेंट नहीं हो सकता। मित्रों, मैं बहुत समय से, लगभग 25 साल से सहकारिता आंदोलन से जुड़ा हूं। छोटी सी छोटी इकाई से लेकर राज्य कक्षा की बड़ी इकाइयों तक मैंने काम किया है। मैंने देखा है कई सारे संकट आते हैं, सरकारें सर्कुलर निकालती है, परिपत्र निकालती हैं, परिपत्र का मॉनिटरिंग करना पड़ता है, मगर हमारे सहकारिता आंदोलन वाले कोई परिपत्र की राह नहीं देखते। बाढ़ आती है तो गांव की पैक्स वहां खड़ी हो जाती है और सबको खाना खिलाने का काम करती है, उनको आसरा देने का काम करती है। कोई डिस्ट्रिक्ट में कोऑपरेटिव बैंक कितना मुनाफा खर्च हो जाएगा इसका चिंता नहीं करता, डिविडेंड कितना कम हो जाएगा इसकी चिंता नहीं करता। अपने कार्य क्षेत्र के अंदर चाहे अकाल हो, चाहे साइक्लोन हो, चाहे बारिश ज्यादा आई हो, बाढ़ हो, वो काम के लिए एक मुश्त होकर सब खड़े हो जाते हैं। सहकारी आंदोलन ने इस देश को ढेर सारे संकटों में यहां पर बाहर निकालने के लिए अपना योगदान दिया है। सहकारिता भारत के लिए नई नहीं है। 1904 से लेकर आज तक भारत ने सहकारिता आंदोलन ने ढेर सारे मकाम देखे, बहुत चढ़ाई ऊंचाई को भी हमने देखा है। कभी हम गिरे, कभी संभले, कभी आगे बढ़े, तेजी से आगे बढ़े, कभी धीरे हुए, परंतु ये गति नहीं रुकी। और मेरा आप सभी से यही अनुरोध है कि ये गति नहीं रुकनी चाहिए। आज इस अवसर पर मैं सहकारिता आंदोलन को बल देने वाले माधवराव गोडबोले, वैकुंठ भाई मेहता, त्रिभुवन दास पटेल, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, धनंजयराव गाडगिल,
और लक्ष्मण राव इनामदार जैसे कई लोगों को मैं याद करता हूं और इसको प्रणाम कर कर उनके आशीर्वाद से ये आंदोलन को एक नई गति देने के लिए हम आगे बढ़े, ऐसी प्रार्थना भी करता हूं। मित्रों, जो लोग आज भी मुझे कई लोग मिलते हैं, कॉरपोरेट क्षेत्र के लोग भी मिलते हैं, पत्रकार भी मिलते हैं, अलग अलग पॉलिटिकल पार्टी के नेता भी मिलते हैं और साच अर्थ में मुझे पूछते हैं कि सहकारी आंदोलन रिलेवेंट है क्या, उसकी प्रासंगिकता आज भी बनी हुई है क्या, क्या सिद्ध होगा। मैं आज कुछ सहकारी आंदोलन की गुड प्रैक्टिसेस आपके सामने बताना चाहता हूं। सबसे पहले मैं गुजरात से आता हूं, मैं अमूल की बात करना चाहता हूं। अमूल का जन्म सरदार पटेल की दीर्घ दृष्टि से हुआ था। 1946 में अंग्रेजों ने एक फैसला किया कि किसानों ने कंपलसरी फर्जियात रूप से अपना सारा दूध एक प्राइवेट कंपनी को देना पड़ेगा। इसके खिलाफ एक आंदोलन हुआ खेड़ा जिले के अंदर। सरदार पटेल ने त्रिभुवन भाई को कहा कि जब तक आप दूध बेचने की व्यवस्था नहीं करते तब तक दूध का आंदोलन, इसके खिलाफ आंदोलन कभी सफल नहीं होता। और वहां एक शुरुआत हुई अमूल की। सरदार पटेल के मार्गदर्शन में त्रिभुवन भाई पटेल ने 2 प्राथमिक ग्राम दूध उत्पादक समितियों का पंजीकरण किया, जिसमें 80 किसान जुड़े हुए, सिर्फ 80 किसान। और वो अमूल आज कहां है? 2020-21 में उसका ग्रुप टर्नओवर 21,000 करोड़ को पार कर गया है मित्र, 53,000 करोड़, 53,000 करोड़ रुपीस उसको पार कर गए। एक दिन में लगभग 30 मिलियन दूध का प्रबंधन ये हमारा कोऑपरेटिव संस्थान करता है। इसके अंदर 36 लाख किसान परिवार जुड़े हुए हैं और विशेषकर महिलाओं को एम्पावर करने का काम किया है। मैंने तो गांव में देखा है, गुजरात में, शनिवार को जब महिला के हाथ में अपना चेक आता है या कैश आती है, इसके चेहरे पर हर्ष देखकर मन को बहुत अंदर तक शांति होती। 36 लाख किसान परिवारों को अमूल आज अपने साथ जुड़ा है। 18 जिलों का ये फेडरेशन है। 87 से ज्यादा डेयरी के मैन्युफैक्चरिंग प्लांट बनाए हैं और उसकी प्रबंधन क्षमता 39 मिलियन तक की प्रबंधन क्षमता आज बनाई। इंस्टॉल कैपेसिटी 39 मिलियन टन दूध को प्रोसेस करने की है। आप कल्पना कर सकते हैं? बड़े से बड़ी कॉरपोरेट डेयरी जो नहीं कर सकती, ये हमारे अमूल ने कर दिखाया है और मैं मानता हूं यही उदाहरण लेकर हमने आगे बढ़ना चाहिए। लिज्जत पापड़, बहुत कम लोगों को यहां पर भी मालूम होगा, लिज्जत पापड़ कोऑपरेटिव है। 1959 में जसवंतीबेन पोपट नाम की एक गुजराती महिला साहसिक ने 80 बहनों को साथ में रखकर एक कोऑपरेटिव बनाकर पापड़ बनाने की शुरुआत की थी। 2019 में उनका कारोबार 1600 करोड़ से ज्यादा का कारोबार है और 80 करोड़ निर्यात करती है। 45,000 महिलाएं लिज्जत के कोऑपरेटिव आंदोलन से जुड़ी है और ये सक्सेस स्टोरी देश भर की महिलाओं के लिए एक प्रेरणा का स्रोत है। अमूल और लिज्जत दोनों आज सफल है तो देश की महिलाओं का इसके अंदर बहुत बड़ा योगदान है, दूध भरने में भी और पापड़ बनाने में। इफको जो आज हमारे यजमान है, चेयरमैन साहब भी बैठे हैं, एमडी अवस्थी भी बैठे हैं। इफको ने इस देश की हरित क्रांति को एक नई दिशा देने का काम किया है। 1967 में 57 कोऑपरेटिव्स के साथ एक स्पेसिफाइड सोसाइटी बनी और वो बढ़ते 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 आज 36,000 से ज्यादा कोऑपरेटिव को मेंबर बनाकर लगभग 5.5 करोड़ किसानों को उसका लाभांश पहुंचा दी। आप कल्पना कर सकते हैं, एक बहुत बड़ी कंपनी अगर कुछ कमाएगी तो इसका सबसे बड़ा हिस्सा इसके मालिक के पास जाएगा और इफको जो कुछ भी कमाएगी इसका पाई पाई ये 5.5 करोड़ किसानों के घर में जाएगा। इसी को कोऑपरेटिव कहते हैं। आज इफको ने लगभग देश के उर्वरक की पूरी जिम्मेदारी 2-3 और कोऑपरेटिव को साथ में लगकर उठाई और मैं अभिनंदन करना चाहूंगा चेयरमैन साहब और एमडी जी का, अवस्थी का, कि इन्होंने
नैनो टेक्नोलॉजी को जमीन पर उतारकर बहुत बड़ा काम किया और इसके माध्यम से मुझे पूरा विश्वास है कि ये कोऑपरेटिव संस्थाओं के माध्यम से ही आने वाले दिनों में वो दिन दूर नहीं है कि उर्वरक खाद इंपोर्ट करने की जरूरत नहीं पड़ेगी। हम आत्मनिर्भर बनेंगे और हमारा उर्वरक हमारे देश में भी बढ़े। इसी तरह से क्रिप्को भी लगभग 9,500 समितियों का बना हुआ एक संघ है। उसकी मूड़ी शेयर प्रदत्त मूड़ी लगभग 388 करोड़ है। शेयर धारकों को एक साल में 2118 करोड़ रुपए का लाभांश क्रिप्को ने दिया है। आप इससे कल्पना करिए, ये सब सक्सेस स्टोरी है। और इतना ही नहीं है, बहुत लंबी सूची है। नेफेड है, मैं मणिपुर गया था, रेणु हथकरघा हस्तशिल्प 75 साल से एक लय के साथ वो कोऑपरेटिव में अपना योगदान करता है। 1925 से चलती हुई उरालुंगल श्रम अनुबंध सहकारी समिति केरल, तोटा मार्ता सहकारी संघ द्रावणगिरी कर्नाटक, कोझिकोड जिला सहकारी हॉस्पिटल, ढेर सारी चीजें जिन्होंने सहकारी आंदोलन के माध्यम से कैसे छोटे छोटे लोगों से पूंजी इकट्ठा कर देश के अर्थतंत्र और देश के विकास में कितना बड़ा योगदान दे सकते हैं और सभी मुनाफा वो छोटे छोटे निवेशकों के घर में कैसे जा सकता है, इसका उदाहरण प्रस्तुत किया। मगर आज लगभग सारे संस्थानों के कर्ता धर्ता यहीं पर है, प्रबंध निदेशक है, चेयरमैन है, डायरेक्टर्स हैं। मैं सबको निवेदन करना चाहता हूं कि हमने काफी कुछ करना बाकी है। क्या बीज संस्करण में हमारी ये सफल कोऑपरेटिव अपना योगदान नहीं दे सकती है? क्या अच्छे बीज क्यों विदेश से लाने पड़ेंगे? बीज के क्षेत्र में हम आत्मनिर्भर नहीं हो सकते हैं? क्या कोई कोऑपरेटिव चैलेंज एक्सेप्ट कर किसानों की उपज को निर्यात करने का ट्रेडिंग हाउस नहीं बन सकती है क्या, जिसके माध्यम से छोटी छोटी मंडियां अपनी उपजों को विदेश में एक्सपोर्ट कर सके? निश्चित बन सकती है। फूड प्रोसेसिंग का दुनिया भर में पूरा बाजार पड़ा है, छोटा किसान नहीं कर पाएगा और किसी को रुचि भी नहीं है, और करेगा तो भी किसान तो वहीं का वहीं रह जाएगा। अगर ये हमारे सफल कोऑपरेटिव एक एक क्षेत्र को पकड़कर एक्सपांशन का काम करे तो मुझे विश्वास है कि 5 साल के अंदर कोई ऐसा क्षेत्र नहीं होगा जहां कोऑपरेटिव की पैठ नहीं होगी। और सहकारिता मंत्रालय इसीलिए बनाया है, कोऑपरेटिव को मजबूत करना है, कोऑपरेटिव का व्याप बढ़ाना है, कोऑपरेटिव के अंदर पारदर्शिता लानी है, कोऑपरेटिव संस्थाओं को मॉडर्नाइज करना है, कॉम्प्युटराइज करना है। तर देशातलं पहिलं सहकार संमेलन सध्या नवी दिल्लीमध्ये सुरू आहे आणि हे पहिलंच खातं आणि या खात्याचे प्रमुख या ठिकाणी बोलत होते आणि यावेळी सहकार खात्यासंदर्भात काय नेमकं करायचंय देशाच्या दृष्टीनं हे अमित शहा हे या संमेलनाच्या माध्यमातून बोलतात। आपण हे सगळं ऐकलं, मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत। पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा।